नमस्कार मित्रांनो, बघा आम्ही कुठे चाललो असेल बघा बरं वळकावर. तर तुम्ही वळका आधीच आम्ही सांगतो की आम्ही चालूया. ताई कुणाकडे चालू आपण? त्यांचं काही नातं आहे आपलं, त्यांचं ननंद भाऊजाईचं नातं. ननंद भाऊजाईचं नातं आहे, पण आमच्याकडनं कमी आहे, पण नवऱ्याकडनं जास्त आहे. नवऱ्याच्या मावळणीच्या पोराच्या पुरीची लग्न. मावळणीच्या काय म्हणलं बाई मला, मावळणीच्या पोराच्या पुरीची लग्न. लग्न आहे ती. मग शिदोरी करायची आहे बरं का, आज लग्न नाही ती शिदोरीचं म्हणजे करायचं म्हणल्यावर आम्हाला बोलवलं या. तर आम्ही चाललोय तिकडंच, घरचं सगळं उरकलं बरं का, आणि मग चाललोय. कारण यायला टायमिंग झालं तर परत हाय असं अजून. आणि ताई पण आहे बघा बारकी तिकडं, महागाय ताईच्या. तर आम्ही असं चाललोय बघा, रानातून मधनच वाट काढली आम्ही. एकदम लांबनं जा येडा टाकोस तर म्हणलं आपली शॉर्टकटमध्ये इकडून तिकडून जाय येते. हां आता इथनं सरळ अजून ह्या काही बोरीची बाग आहे. तर ॲपल बोर बघा, हे कसं आहे असं आपल्या गावाकडेच बघाय भेटतंय. ताई तर म्हणते त्या घ्या घ्या एखादं खायला, पण पिवळं बघून घ्यात आहे. कारण पिवळं म्हणजे काय झाले माहिती आहे का, ही तोडा झाली असणार आहे. त्यामुळं हो का ताई इथं चांगली आहे, हो इथं चांगली आहे ती, पिवळी आहे ती. हो इथं गोड आहे. गोड आहे ती. हो का इकडं पुढे बघ चल. इकडे बघा माझ्याकडे, घ्या घ्या ती 2. तर ह्या काही असं गावाकडेच काय भेटतं बरं का, कुणीकडं पण नाही. कसं आहे बघितलं का, असं ओरिजिनल झाडाचंच खायचं. आणि फळ जेवढं गोड असतं. बारकं म्हणल्यावर आता मी बारके म्हणले, मला बारकं दिलं बैला, बरोबर आहे त्यांचं पण. तर झालं बरं का, जायचं आहे तिथं शिजोरी करायची. आता शिदोरी कशाची आहे काय माहीत आता. होय ते सांजुरीची असती काय, कशी बोर आली ती. आता त्यांनी काय केलं आपल्याला गेल्याशिवाय काय करणार नाही कोण काय करेल ती तसंच. हा त्यांचं काय सहाय काय आपल्याला गेल्याशिवाय काय करणार नाही. गेल्यावर कळतंय आपल्याला. असती पण पुरीची पण असतीच बघा, देव लागते तुला वाचायला. काय म्हणते त्या देवाच्याकडे देव लागते. नवरदेवाच्या इकडं द्यावं लागते, त्यामुळं पहिल्यांदा करायच्या म्हणल्यावर सांजुरीचीच असणार आहे, है ना ताई. तर इकडं झालं मोठी बोर आहे ती बरं का, ॲपल बोर. पण ह्या साईडला आहे ती हो का आंबट बोर. हा छोटी छोटी बोर आहे ती. होय ताई. अहो गोड खाण्यात एवढी मजा नाही, एवढी आंबट बोरं खाण्यात मजा असते. अगं 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 ताईची तर रिॲक्शन बघा कशी झाली आहे. ताई म्हणाले लईच आंबट आहे. मला एक पिवळं बघून घेऊन, आंबटची नाही ती का. तर आम्ही चाललोय बघा असं कुठनं वाट काढत. वाट काढावंच लागते, वाट काढल्याशिवाय वाट राहत नाही. मस्त होय ताई. काय म्हणाय नाही तिनं बोर घेतली ती बघा. ताई तर तू घेतली ती बरं का, पण काय म्हणते ती थोडी घेतली ती खायला म्हणल्यावर. हां आपण पण शेतकरी ती पण शेतकरी ती नाही ती बघा तशी काय म्हणायची. कारण खाय पुरतंच बोर घेतलं आणि लिकरं लहान सांग काय म्हणल्यावर घेतलं म्हणून काय होतंय. कारण बांधून बांधावर ना चालायला पहिली जायदी आहे. आयदी हाय आहो नको वाटायला लागली चालायला. तर इथं बोरं तोडायला चाललंय गाई, है ना. बोरं तोडायला चाललंय त्यांचं. बोरीची बाग राहिली तिकडंच, झालं तिथलं पण रनिंग काढलं मधनं आलतो. गाठ पडते त्या बोलते त्या बोलावं लागतं. गाठ पडल्यावर वेळ द्यावं लागतो. आपल्याला एवढं बोलते ती म्हणल्यावर त्यांना पण बोलावं लागतं का नाही. आपण दोघी चालले ते बघ माग आपण मोर गाडी वाढायची ती मागणं येतो डबा. आता रोड ना आलोय बघा आम्ही, आता ये लागलो. तर कसं रस्त्याने बघा गहू बिहू कसलं मस्त केलं होतं. काय करायचं हा आपला गहू आपल्याच रानात. नशिबाच्या पुढं काय जाती बाई. असं बघून लक्षात तर येते ना, डोक्यात येतं की लगेच आपल्या पण सेम असा गहू आलाय ताई, है ना. शेम असायच्यापेक्षा जरा चांगलं उच्चच असेल, उचीच असेल. हा इतकं बळ बघायला लागली ते आपलं पण लोक बसतोय म्हणून चालाय वा. असू दे की आजचा उद्या दिवस. हा तेवढं आहे, आम्ही पण घेतलंय 2 दिवस. खरं कारण काय ती कळलंय की आपल्याला पण खरं कुठं हाय काय नाही. हा पण ह्या सीझन मध्ये गहूच जास्त असतात, है ना. गहू हरभरा की नेमकं गव्हाचं पीक केलं या.
काळ्या रानाला गहू चांगले येतात. येतात काय म्हणा अशी सगळ्यांना प्रश्न पडला होता कुठल्या रानात म्हणजे कुठल्या गावात राहणार कुठल्या गावात राहणार. वेळ आल्यावर सगळं सांगणार आहे आम्ही. वेळ येतो काय सांगणार नाही. हिनी राहते तुम्हाला म्हणलं तर माझ्या व्हिडिओमध्ये गाव रान किती आहे किती नाही सगळं सांगणार आहे. पण कसं असते जरा वेळेची वाट बघावं लागते. हां वेळेची वाट पण बघावं लागते. आणि त्यात काय झालं आहे आमचं म्हणजे तुम्हाला तर सांगितलं आहे आम्हाला आम्ही दोघी असून एक आम्हाला जावं आहे. पण काय असतं काहीतरी कारणं काहीतरी हे असतंय त्यामुळं कुठं तर लांब दुरावा असतो होय ताई. मग ती असू दे आता ती पण सगळं आता काय वेळ तर कुठवर म्हणजे काय झालंय काय माहिती आहे का सांगण्याच्या पलीकडची पण आहे ती त्यामुळे ते कुठं तर गप बसावं लागतं या ग बसवणं लय ग बसलोय म्हणून तर नारड्याला आलंय एवढं. नरड्या ग बसलं की माणूस म्हणतं ग बसल्यावर काय सुद्धा होत नाही. पण ग बसूनच नरड्यावर येऊन बसतंय परत कुठलं सुचत नाही. आणि तसं त्यामुळे वेळच्या वेळेला जर आपण शानं चालू नीटका आपण निर्णय घेतला त्याच्यावर ठाम राहिलो ना मग काय वाईट पण होत नाही आणि चुकीचं पण काय घडत नाही. कसं तर थांबायला पाहिजे आणि ते ज्यावर आपण चालायला पाहिजे. नाही कुठल्या पण गोष्टी झाल्या नव्हत्या वेळेत व्हायला पाहिजे त्या. वेळ निघून गेली मग परत त्याला पण आपल्याला लय म्हणजे अडचणी पण येते त्या लय हे होतं या सगळं मार्ग विस्कटीत झाल्याने झालं. पण कुठंतरी देवाच्या कृपेने चांगलं आहे म्हणायचं. आणि आता इथनं पुढं चांगलं होईल. सगळं चांगलंच आहे. आपण कष्टानं यास मागतोय. आता ह्या राड्यात बघा आम्ही ऑर्डरी पडल्या होत्या मागटल्या 2-3 दिवसाच्या सगळ्या थकू पाहिजे. आज चाललं होतं टाकायला तर आज सांगलीवरनं फोन आला आज पण ऑर्डरी पडत नाही त्या बघा. आमच्याकडनं काय माहिती ते नाही तसं सगळं असं थांबून असं एक दिवस असं वाढत चाललं. पण सोमवारी मी काय म्हणलं तुम्हाला जरी नाही जुळलं तरी मी दादूला घेऊन शिना नाहीतर मी जोती जातो म्हणलं मोहदला आणि ऑर्डरी टाकून येतो म्हणलं. काय तशी वेळ आली तर आम्ही ती पण करू. कुठल्या ह्याला आम्ही हार मानलेली नाही. आणि कसं आहे माहिती आहे का आता मसाला आलाय संपत ती पण आम्हाला करायचं आहे. काय काय एवढी कामं येऊन पडली ती काम आहे ती पण असू द्या देव आहेच की देव तारी त्याला कोण मारी. देवांचा दिली आहे अजून पण देत राहणार. काय अडचण येत नाही. स्वामी पाठीशी येते ना. आणि कसं असतं ज्या घरी स्वामी येते त्या घरी अडचणी येते त्या होत आहे. अडचणी येते त्यांच्या अडचणीतनं स्वामी काढतात मार्ग. अगं चल की फुलं तीन पाहिजे ती चल पटपट. तर तुम्ही म्हणला होता ताईला पण बोलायला शिकवा. ताई बोलतच नाही. ताई बोलतच नाही दुसरंच तिचं चालू असतं. हा मित्रांनो कुठं चालली म्हणा कुठं चालले हा या काय तर बघा ऊस तोड पण चालू आहे. तर बघा इकडं ऊस तोडायला चालू आहे. ती जी ऊस तोडायला आलेली ते गरीब खरंच बरं का त्यांच्याकडे बघून पण ताई गरीब खरंच कसं असतं घरदार सोडून ती हीच आहे त्यांना सवय लागलेली आहे. ती काम त्यांना म्हणजे 6 महिने म्हणजे काम करायचं 6 महिने बसून खायचं असं काम आहे. कसलं काम ते ताई छोटी लेकरं घेऊन ते करायचं. गारटं म्हणायचं नाही अंधार म्हणायचं नाही पहाटं म्हणायचं नाही. लेकरं जिथं घेऊन तिथं पाठीला महाग लेकरं ठेवायची कामाला झोपायची. मोळ्या तर काय बारके येते का वजन आणि ती उचलायचं. हा बाया तर बाया येते शिकायची नाही ती काम वाईट आहे. ही धंदा वाईट आहे. लय अवघड आहे. गरिबी पण नाहीच आहे माणूस म्हणतं पण लय वाईट ह्याच्यातनं दिवस काढावं लागते. तसं त्यांचं आहे. टाक्याचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नसतं बाई. तेवढं आहे. हा जेवढं वाईट दिवस येते तर जेवढी वाईट लोक दिवस आणते ती त्यातनं आपल्याला कसं निघायचं आणि त्यातनं मार्ग कसा काढायचा आपण ठरवायचं असतं. आणि मेन म्हणजे विश्वास कुणावर ठेवायचा नाही फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचा. अहो विश्वास ज्याच्यावर ठेवला त्यांनीच जगा दिला होय. गॅसानं गळा कापलाय असा इतकं म्हणजे आमचे खरंच. आणि विश्वास ठेवायचं पण सहजासहजी कुणावर राहिलं नाही बरं का आता. कारण एवढी स्वार्थी दुनिया निघली. स्वतःचा स्वार्थ बघतंय आपलं तुपलं तर कोण नाही असं म्हणायची वेळ आहे लागली. आज आमच्यावर आज आली पण ती वेळ.